मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं। त्यानंतर 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटनुसार जी आर निघाला ओबीसी प्रमाणपत्र वाटपाबाबत। मात्र 8.5 महिन्यात केवळ 98 कुटुंबियांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। कुठेतरी हे बघा, महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेष करून फडणवीस सरकार हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफडी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे। हैदराबाद गॅजेटरच्या माध्यमातून आमचा जो ठराव आहे, आज त्याच्यावर चर्चा पण आहे, त्याच्यामध्ये मी हा विषय घेतलेला आहे की हैदराबाद गॅजेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस ओबीसी, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावांमध्ये या पद्धतीचे मोर्चे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांनी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे राज्यामधलं जे आपसी मतभेद प्रत्येक जातीमध्ये निर्माण करण्याचं जे धोरण या सरकारने केलेलं होतं त्याच्यात त्यांना यश मिळालेलं आहे। पण आता लोकांना कळलेलं आहे, जो प्रश्न आपण विचारला त्या प्रश्नामध्ये त्याच्यामागचं तेच कारण आहे की आखरी सरकारला जे पाप करायचं आहे हे राज्य विकायचं आहे। जसं जमिनी विकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांच्या बगलबच्च्यांना द्यायच्या आहेत, मुठभर काही उद्योगपत्यांना द्यायचं आहे, राज्याची तिजोरी लुटायची आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं वातावरण निर्माण करून माध्यमामध्ये फक्त हेच चालवायचं आणि बाकीचा कारभार आपण करायचा, अशा पद्धतीचा प्रयत्न या सरकारने केला। उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही महाविकास आघाडीचे नेते सगळ्यांनी चर्चा केली, काय नेमकी रणनीती ठरते? विशेष करून विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काही निर्णय होतोय का? नाही, हे सरकार करणार नाही, त्याच्यामुळे त्या लालीपापच्या मागं काही आम्ही काय तर लागत नाही। त्यामुळे या सरकारला लोकशाही मान्यच नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरचं हे काही मंथन करायचं काही कारण नाही आहे। ज्या सरकारला लोकशाहीच मान्य नाही, जिथं आम्ही 2 आमदार असताना आम्ही विरोधी पक्षनेता काँग्रेसने त्या काळात दिलेला होता, पण यांना ते लोकशाहीच मान्य नाही, त्याच्यामुळे यांच्यावर ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्याला लोकशाहीची भूमिका सांगण्यात काही अर्थ राहिलेला नाही। चव्हाणांची काल बैठक झाली, आज सकाळी पत्रकार परिषद चव्हाणांनी घेतली, त्यात ते असं म्हणाले की काही गोष्टी सगळं सांगायची तर एकेकाला सवय असते, दिल्लीला जाऊन सांगायची का टोला लागवला एकंदरीत। मी तुम्हाला काल विधानसभेतलं कामकाज सांगितलेलं आहे, ते रेकॉर्डला आहे, इकडे काय करतात ते जाऊ द्या, पण विधानसभेमध्ये सुद्धा कालचं तुम्ही दादा गुसे आणि ते भोयर राज्यमंत्री आणि भाजपच्या आमदारांनी केलेले प्रश्न तुम्ही थोडंसं दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नावरचं थोडंसं प्रोसिडिंग मागवलं, या लाईव्ह बघितलं तर तुम्हाला कालच त्यांच्या सभागृहातली नुराकुस्ती आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या सरकारचं बाहेर काय बोलणार पण आतमध्ये काय चाललं ते याच्यातून काल स्पष्ट झालं। इकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तिकडे सीबीआयनं कोळसा खाणींवर मोठी कारवाई केलेली आहे। दिलजाई आणि महामाया कोळसा बॉसरीजवर मोठी सीबीआय कारवाई सुरू आहे, छापेमारी सुरू आहे। काही पर्सेंटेज पोहोचलं नसेल सत्ता पक्षाला, त्यामुळे हे कोलवाश्री हे सत्ता पक्षाच्याच बगलबच्च्यांचं आहे, त्यामुळे काही टक्केवारी पोहोचली नसेल आणि म्हणून